DHS रिलेटेड एक अपडेट आलेला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचा आज 27 तारखेला पुन्हा अजून प्रतीक्षा याद्या लागलेल्या आहेत. स्टाफ नर्स आणि अदर कॅडरच्या पण भरपूर कॅडरच्या याद्या लागलेल्या आहेत. तर कोणत्या कोणत्या कॅडरच्या किती याद्या लागलेल्या आहेत बघू. तर हे लास्ट आपली लागली होती 24 तारखेला. हे लास्ट 24 तारखेला लागली होती. आता तिथून पुढे सर्व आता 27 तारखेच्या ह्या इतक्या याद्या लागलेल्या आहेत. तर टोटल कुणाकुणाच्या याद्या लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक तर याच्यामध्ये बघा कॉन्ट्रॅक्च्युअल अंडरपोस्ट NHM नाशिक त्यांची एक आहे. त्याच्यानंतर ग्रुप सी ते ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्याच्यानंतर हे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर 95% त्यांची. त्याच्यानंतर MPW यांची सिलेक्शन लिस्ट आहे DMO बीड. त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट आता हे बघा 8वी वेटिंग लिस्ट हे स्टाफ नर्सच्या आणि फार्मसिस्टच्या इथून लागलेले आहेत. तर लिस्ट नंबर 8 फार्मसी ऑफिसर नाशिकच्या. त्याच्यानंतर स्टेनोटायपिस्ट नाशिक. त्याच्यानंतर हे स्टाफ नर्स हे सर्व तिन्ही पण स्टाफ नर्सचे आहेत. प्रायव्हेट फिमेल गव्हर्मेंट मेल हे नाशिकचे आहेत. हे सर्व नाशिकच्या लिस्ट लागलेले आहेत 27 तारखेच्या. त्याच्यानंतर आणखीन कोणाच्याकडे लागले आहेत ग्रुप डीची CS नंदुरबार, ग्रुप D CS नाशिक, ग्रुप D अहमदनगरची, ग्रुप D जळगाव, ग्रुप D धुळे, ग्रुप D DHS नाशिक. त्याच्यानंतर लॅब सायंटिफिक ऑफिसर अकोलाची, फार्मसी ऑफिसर अकोला, ग्रुप D वाशिम. त्याच्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट DHS अकोला, टेलिफोन ऑपरेटर DHS अकोला, लॅब सायंटिफिक ऑफिसर DHS अकोला. त्याच्यानंतर ग्रुप C अँड D DHS ट्रान्सपोर्ट पुणेची. त्याच्यानंतर 4th अँड 5th ग्रुप D कॅडर ॲट CS यवतमाळ. तर एवढ्याच्या लिस्ट लागलेल्या आहेत 27 तारखेला, म्हणजे आज इतक्या लिस्ट लागलेल्या आहेत. तर त्याच्यापैकी आता ज्यांचे बाकी पोस्ट असेल त्यांनी बघू शकता. मी स्टाफ नर्सचे एकदा तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात पहिलं ही लिस्ट आहे. ही नाशिक गव्हर्मेंट फिमेल, ठीक आहे, नाशिक गव्हर्मेंट फिमेलची आहे. त्याच्यामध्ये बघा ओपन वुमन रिझर्वेशनचं एक कॅन्डिडेट घेतलेले आहे ओपन वुमन्स रिझर्वेशनमधून. तर 114ला मेरिट गेलेलं आहे ओपन वुमन्स रिझर्वेशनमधून. OBCची कॅन्डिडेट होती ॲक्च्युली, पण मेरिटप्रमाणे ते आता ओपनमध्ये गेलेली आहे. तर त्याचं ओपनमधून सिलेक्शन झालेलं आहे OBC कॅन्डिडेटचं. त्याच्यानंतर ओपन जनरल एक्स सर्व्हिसमॅन. तर एक्स सर्व्हिसमॅनमध्ये 2 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. हे OBCचे होते, पण त्यांचं ओपन एक्स सर्व्हिसमॅनमध्ये अगेन्स्टमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर 114 आणि 112 असे 2 फिमेलचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नाशिकमध्येच SC जनरलमधून एक्स सर्व्हिसमॅन. तर SCचा कॅन्डिडेट होता, तर जनरलमध्ये एक्स सर्व्हिसमॅन अगेन्स्ट त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे 112 मार्क्सला. ओके, तर इतके कॅन्डिडेट घेतलेले आहेत गव्हर्मेंट फिमेलमधून. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे प्रायव्हेट, नाशिकचीच प्रायव्हेट फिमेलची. प्रायव्हेट फिमेलमध्ये एकच कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. हे SBCची कॅन्डिडेट होते, तर SBCमध्येच त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे 90.20782 90 मार्कला त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. एकच कॅन्डिडेट आहे प्रायव्हेट फिमेलमधून. त्याच्यानंतर नेक्स्ट लिस्ट आहे गव्हर्मेंट मेलची. आता गव्हर्मेंट मेलमध्ये ST जनरलमध्ये एक वॅकन्सी होती. तर ST चा जो कॅन्डिडेट होता त्याचं STमध्येच त्याच कॅटेगरीमध्ये सिलेक्शन झाले 110 मार्क्सला. तर 110 मार्कला त्यांचं STचं मेरिट क्लोज झाले. तर एकच जागा वॅकंट होती त्यांच्यामध्ये, तर तेवढं एकच सिलेक्शन झालेलं आहे. तर एकदा परत सांगतो की आपल्या टोटल लिस्ट किती लागलेल्या आहेत आणि आतापर्यंत आता कोणाकोणाच्या किती लागलेल्या आहेत. तर टोटल आपले 8 डिव्हिजन आहेत. तर आता मी टोटल लिस्ट सांगतो, एक सिलेक्शन आहेत, बाकी सगळं वेटिंग लिस्ट लागलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं ठाणे. तर ठाणेची लागलेले आहेत टोटल लिस्ट. आता मी सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट सगळं पकडून सांगतो आहे. 5 लिस्ट लागलेले आहेत टोटल, एक सिलेक्शन लिस्ट आणि 4 वेटिंग लिस्ट. त्याच्यामध्ये अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन वगैरे मी लास्ट टाईम सांगितलं ते सर्व पकडून. तर ठाणेच्या टोटल आतापर्यंत 5 लिस्ट लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पुण्याच्या टोटल लिस्ट लागलेल्या आहेत 4, टोटल 4, एक सिलेक्शन लिस्ट आणि 3 वेटिंग लिस्ट. त्याच्यामध्ये 2 वेटिंग लिस्ट होत्या, एक अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची होती. अशा टोटल 4 लिस्ट लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लातूर. तर लातूरच्या लागलेल्या आहेत टोटल 5 लिस्ट.
ठीक आहे. आत्ता जी थोडी दिवसाखाली लागली होती 23 तारखेला ती पकडून एक सिलेक्शन लिस्ट, 2 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या, एक अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची लागली होती आणि 23 तारखेला एक लागली 4थी वेटिंग लिस्ट. अशा टोटल 5 लिस्ट लागलेल्या आहेत लातूरच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कोल्हापूर. ठीक आहे. कोल्हापूरच्या टोटल लागलेल्या आहेत 7 लिस्ट. ठीक आहे. कोल्हापूरच्या टोटल 7 लिस्ट लागलेल्या आहेत. एक सिलेक्शन लिस्ट लागली होती, 3 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या, त्याच्यानंतर एक अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची, त्यानंतर 31/12ला एक लिस्ट लागली आणि 17/1ला अशा टोटल 7 लिस्ट लागलेल्या आहेत कोल्हापूरच्या. ठीक आहे. मी सर्व लिस्ट ग्रुपवर टाकलेल्या आहेत, तुम्हाला सर्व लिस्ट बघायला मिळतील त्या. त्याच्यानंतर कोल्हापूरनंतर आहे नागपूर. तर नागपूरच्या टोटल लागलेल्या आहेत 6 लिस्ट. तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं 6 लिस्टमध्ये पण एक सिलेक्शन लिस्ट होती प्लस 5 वेटिंग लिस्ट होत्या, अशा टोटल 6 लिस्ट आहेत. त्याच्यानंतर नागपूरनंतर आहे नाशिक. तर सगळ्यात जास्त आता नाशिकच्या लिस्ट लागलेल्या आहेत हे आत्ताची पकडून. तर टोटल नाशिकच्या लिस्ट लागलेल्या आहेत 8. सगळ्यात जास्त नाशिकच्या लिस्ट लागलेल्या आहेत. तर एक सिलेक्शन लिस्ट लागली होती, त्याच्यानंतर 4 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या प्लस एक अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची लागली होती, त्याच्यानंतर परत एक लिस्ट लागली होती आणि आजची जी 27 तारखेची एक लागलेली आहे आज 27 तारखेला, तर अशी एक लिस्ट लागलेली आहे. तर टोटल 8 लिस्ट लागल्या होत्या नाशिकच्या. ओके. त्याच्यानंतर आहे औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर. तर औरंगाबादच्या लागलेल्या आहेत टोटल 6 लिस्ट लागलेल्या आहेत. तर त्या 6 लिस्टमध्ये एक सिलेक्शन लिस्ट होती प्लस 4 वेटिंग लिस्ट होत्या आणि एक अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची एक लिस्ट होती. तर अशा टोटल 6 लिस्ट लागलेल्या होत्या औरंगाबादच्या. त्याच्यानंतर आहे अकोला. तर अकोलाच्या टोटल लागलेल्या आहेत 7 लिस्ट. टोटल 7 लिस्ट लागलेल्या आहेत अकोलाच्या पण. तर एक आहे सिलेक्शन लिस्ट प्लस 4 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या प्लस एक अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची लागली होती, अगेन्स्टची एक लिस्ट लागली होती आणि एक त्याच्यानंतर परत एक वेटिंग लिस्ट लागली होती त्याच्यानंतर. तर अशा टोटल 7 लिस्ट लागलेल्या आहेत अकोलाच्या. तर आता टोटल आपल्या 8 डिव्हिजनपैकी सगळ्यात जास्त लिस्ट लागलेल्या आहेत नाशिकच्या 8 लिस्ट लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर 7 लिस्ट लागलेल्या आहेत अकोला, कोल्हापूर आणि ठीक आहे, अकोला आणि कोल्हापूरच्याच यांच्या 7 लिस्ट लागलेल्या आहेत 2 डिव्हिजनच्या. बाकीच्या कमी आहेत, नागपूरच्या 6 आहेत, पुण्याच्या 4 आहेत, ठाण्याच्या 5 आहेत. ठीक आहे. सगळ्यात जास्त ह्या 2च विभागाच्या लागल्या आहेत. नाशिकच्या 8 लागलेल्या आहेत, बाकी कोल्हापूर आणि अकोलाच्या 7 लागलेल्या आहेत. तर टोटल इतक्या लिस्ट लागलेल्या आहेत आपल्या 8 डिव्हिजनपैकी. तर तुम्हाला सर्व लिस्ट ग्रुपवर बघायला मिळतील. सर्वांची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आपल्या ग्रुपची, तर त्याच्यावर मी सर्व लिस्ट टाकलेल्या आहेत. तुम्हाला या सर्व लिस्ट बघायला मिळतील तिथं. आता याच्यापुढे बाकीच्या डिव्हिजनच्या पण लिस्ट लागतील का, तर ज्यांच्या वॅकंट असतील तेवढ्याच लागतील फक्त. बाकी ज्यांच्या आहे जागा भरलेल्या आहेत, तर आता बघताय तुम्ही एक एकच लिस्ट लागत आहे. तर जागा वॅकंट असतील तर लिस्ट लागेल, नसतील तर नाही लागणार. तिथून पुढे सर्वांच्याच लागतील असं नाही. एकाचे 8 लागल्या म्हणजे सर्वांच्या 8 लिस्ट लागतील असं बिलकुल नाही. ठीक आहे. तर याच्या रिलेटेड पुढे काही अपडेट आला आणखी तर मी इन्फॉर्म करेन. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊन तिथं विचारू शकता.